गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, कॉमर्समध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अकाउंटन्सी या विषयाचा पूर्ण सिलेबस आपल्या DNA कॉमर्स या यूट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण अकाउंटची लेक्चर सिरीज चालू केलेली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत कोऑपरेटिव्ह सोसायटी फायनल अकाउंट. याचे भरपूर प्रॉब्लेम आपल्या या टॉपिकचे झालेले आहे आणि आजच्या लेक्चरला अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी आज सॉल्व्ह करून घेणार आहोत. ज्या परीक्षेमध्ये ॲडजस्टमेंट सगळ्या येऊ शकतात त्या सगळ्या ॲडजस्टमेंट या एकाच प्रॉब्लेममध्ये आपण आज कव्हर करणार आहोत. म्हणून अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम आज राहणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की प्रॉब्लेम सोडवायचा कसा, प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम आपण बघूया. प्रॉब्लेममध्ये तुम्हाला माहिती ट्रायल बॅलन्स दिला जातो आणि ॲडजस्टमेंट दिले जातात. फ्रॉम दी फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ पिंपरी पीपल्स क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी. पिंपरीची क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे. प्रिपेअर काय बनवायचं आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलं तर लगेच आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं. फॉर्म एन मध्ये डेबिटला 16 एक्सपेन्सेस लिहायचे, प्रत्येक एक्सपेन्सेस खाली जागा सोडा. क्रेडिटला 5 इन्कम लिहा, प्रत्येक इन्कम खाली जागा सोडा. त्याच्यानंतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला टोटल 12 लायबिलिटी लिहा, प्रत्येक लायबिलिटी खाली जागा सोडायची आहे आणि 11 असेट लिहून प्रत्येक असेटच्या खाली जागा सोडायची आहे. तर आता आपण काय करूया, स्क्रोल करूया. प्रॉब्लेम थोडा मोठा आहे, प्रॉब्लेमवर नजर ठेवा, त्याचबरोबर सोल्युशन पण समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्यांना आपण स्टार करून घेऊया आणि विशिष्ट टिक मार्क करून घेऊया. मग पहिल्या 2 ॲडजस्टमेंट इंटरेस्टचे आहे त्या आपली भरपूर प्रॅक्टिस झाली. इंटरेस्ट जेव्हा मेंबर्स डिपॉझिटवर सांगणार, मेंबर्स डिपॉझिटवर, तेव्हा डेबिटच्या इंटरेस्टवर सोडवा. तर डेबिटमध्ये इंटरेस्ट दिलेला आहे बघा. मग इथं डेबिटमध्ये 2 इंटरेस्ट दिले, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आणि आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन. फक्त इंटरेस्ट नाही आहे, तर इंटरेस्टच्या अगोदर आउटस्टँडिंग शब्द आला. तर आता आपण डेबिटच्या इंटरेस्टला, इंटरेस्ट ऑन डिपॉझिटला स्टार करूया. इंटरेस्ट ऑन डिपॉझिटला आपण स्टार करूया. त्याच्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ॲक्र्यूड शब्द आला. ॲक्र्यूड म्हणजे मिळणे. मग इंटरेस्ट आपल्याला मिळणार आहे, मग जो इंटरेस्ट आपल्याला मिळणार असतो तो आपला इन्कम असतो, म्हणजे क्रेडिटला दिलेला इंटरेस्ट. मग इंटरेस्ट ॲक्र्यूड जर आलं तर क्रेडिट कॉलममध्ये दिलेला इंटरेस्ट जो असेल त्याला स्टार करा. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट ॲडिशन टू फर्निचर. फर्निचरवर फक्त डेप्रिसिएशन नाही आहे, ॲडिशन पण सांगितलं. तर डेप्रिसिएशन फर्निचरला आपण स्टार करणार. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे. फर्निचर नंतर सॅलरीवर आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट सांगितली, सॅलरीला स्टार करा. त्याच्यानंतर ऑडिट फी अनपेड सांगितलं. ऑडिट फी इथं दिलेलीच नाही आहे. मग एखाद्या ट्रान्झॅक्शनवर जर ॲडजस्टमेंट दिलेली असेल पण तो ट्रायल बॅलन्समध्ये नसेल तर डायरेक्ट ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट करा. आपण त्याची प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच्यानंतर ॲथोराइज शेअर कॅपिटल. ॲथोराइज शेअर कॅपिटल ही इन्फॉर्मेशन आहे, ती काय ॲडजस्टमेंट नाही, आपल्याला हे माहिती आहे. आता खाली अजून काही ॲडजस्टमेंट आहे ते आपण बघूया. तुम्ही फक्त लक्षात ठेवा, फर्निचर, इंटरेस्ट आणि सॅलरी 2 इंटरेस्टवर ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर खाली ॲडजस्टमेंट, खाली इथं बघा अजून ॲडजस्टमेंट दिलेले आहे, त्या ॲडजस्टमेंटसुद्धा आपण बघूया. परत आपण टिक मार्क करून घेऊया. तर आपण कशावर ॲडजस्टमेंट सोडवत होतो विद्यार्थी मित्रांनो? आपली फर्निचरवर होती, डेबिटच्या इंटरेस्टवर होती, त्याच्यानंतर सॅलरीवर होती आणि क्रेडिटमध्ये दिलेल्या इंटरेस्टवर एक ॲडजस्टमेंट होती. त्याच्यानंतर डायरेक्टर्सनी काही ॲप्रोप्रिएशन्स मेड केल्या, प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट दिली. डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट 5% डिव्हिडंड शेअर कॅपिटलवर. इथं डिव्हिडंड आहे पण अनपेड डिव्हिडंड आहे. अनपेड डिव्हिडंड क्रेडिटमध्ये दिला, आपल्याला डेबिटमध्ये डिव्हिडंड पाहिजे, डेबिटमध्ये नाही आहे. डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट जर डेबिटमध्ये डिव्हिडंड नसेल तर डायरेक्ट सोडवा. त्याच्यानंतर इथं 25% रिझर्व्ह फंडची ॲडजस्टमेंट नाही दिली तरी आपण सोडवत असतो, हे आपल्याला माहीतच आहे. रिझर्व्ह फंडला स्टार करा. ही ॲडजस्टमेंट कंपल्सरी लास्टमध्ये आपण सोडवतो. त्याच्यानंतर 2 ॲडिशनचे ॲडजस्टमेंट आले. ॲडिशनचे ॲडजस्टमेंट या फंडवर असतात. मग एखाद्या फंडमध्ये ॲडिशन करा, ट्रान्सफर करा, हे सांगितलं जातं. पहिलं ॲडिशन आहे डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह, त्याला स्टार करा. आणि दुसरं ॲडिशन बिल्डिंग फंड प्रॉब्लेममध्ये दिलेला नाही. इथं आपण बघा बिल्डिंग फंड दिलेलाच नाही. एज्युकेशन फंड आहे, कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड आहे, पण बिल्डिंग फंड दिलेलं नाही. मग फंडवर ॲडजस्टमेंट आली पण फंडच नाही आहे, डायरेक्ट 2 इफेक्ट करा. तर या पद्धतीने आपण ज्यांना स्टार केलं आहे त्यांच्यावर ॲडजस्टमेंट आहे, त्यांचे 2 इफेक्ट करा. ज्यांच्यावर स्टार केलं नाही त्यांच्यावर एकदाच इफेक्ट करायचा, कारण ते ॲडजस्टमेंट नाही. आता आपण एक क्लोज करूया. फक्त लक्षात ठेवा स्टार कशाला केलेले आहे. आता आपण सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो? तो सोडवत असताना आपण प्रॉब्लेम स्क्रोल करणार आणि सोडवत असताना अगोदर सर्व डेबिट बॅलन्सेस सोडवणार. जोपर्यंत आपण डेबिट बॅलन्स सोडवत आहोत तोपर्यंत हा डेबिटचा नियम लक्षात ठेवा.
डेबिटमध्ये दिलेला प्रत्येक ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस असू शकतो किंवा असेट असू शकतो. जर तो एक्सपेन्सेस असेल तर डायरेक्ट डेबिट कॉलमला रेकॉर्ड करा, डेबिट साईडला रेकॉर्ड करा. डेबिट साईड कोणत्या अकाउंटच्या? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या. जे जे खर्च असतील ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेकॉर्ड करा, जे असेट असतील ते असेटला रेकॉर्ड करा. मग कॅश एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? कॅश असेट आहे. सर्व कॅश आपण असेटला लिहितो. टोटल 11 असेट आहे, त्याच्यापैकी पहिलीच असेट कॅशसाठी आहे. मग त्याच्यामध्ये सगळ्या कॅश लिहायच्या. कॅश इन हँड आउटर कॉलम 170 170. दुसरी कॅश आहे कॅश ॲट बँक. सर्व कॅश एक नंबर असेटमध्ये लिहा. कॅश ॲट बँक दिलेले 1300 आउटर कॉलम. त्याच्यानंतर फिक्स डिपॉझिट. आता भरपूर वेळेस सांगितलं डेबिटमध्ये दिलं. डेबिट म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट एक्सपेन्सेस असणार किंवा असेट असणार. तर फिक्स डिपॉझिट आपली काय आहे? असेट आहे, कारण फिक्स डिपॉझिट दोन्हीकडे येऊ शकते. फिक्स डिपॉझिट जर डेबिटला आली तर असेट आणि क्रेडिटला आली तर लायबिलिटी. मग जेव्हा जेव्हा फिक्स डिपॉझिट डेबिटमध्ये येणार ती असेटलाच रेकॉर्ड करा. मग कोणत्या असेटमध्ये रेकॉर्ड करायची? तर फिक्स डिपॉझिट आपली गुंतवणूक आहे, आपली इन्व्हेस्टमेंट आहे. मग इन्व्हेस्टमेंटमध्ये रेकॉर्ड करत चला. फिक्स डिपॉझिट. मग फिक्स डिपॉझिट्स नेहमी डेबिटमध्ये दिली तर 2 नंबर असेट इन्व्हेस्टमेंटमध्ये रेकॉर्ड करा. 15,000 डायरेक्ट आउटर कॉलम 15,000. फिक्स डिपॉझिट नंतर फर्निचर सुद्धा असेट आहे. कोणती? फिक्स असेट. मग फिक्स असेटमध्ये लिहा फर्निचर. अतिशय महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे फर्निचर. लक्ष द्या, आता फर्निचरची अमाऊंट आहे 1200, परंतु डायरेक्ट अमाऊंट लिहू नका, कारण फर्निचरवर फक्त डेप्रिसिएशन नाही सांगितलं, फर्निचरवर अगोदर ॲडिशन सांगितलं. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या फिक्स असेटमध्ये जर ॲडिशन सांगितलं तर त्या ॲडिशनची अमाऊंट त्याच्या ओरिजिनल अमाऊंटमधून वजा करून अमाऊंट रेकॉर्ड करायची. म्हणजे कसं? तर ॲडिशन बघा, ॲडिशन टू फर्निचर ड्युरिंग द इयर अमाऊंटेड टू ₹100. या वर्षामध्ये, चालू वर्षामध्ये 100 रुपयाचं फर्निचर ॲडिशन म्हणजे ॲडिशनल खरेदी केलेलं आहे. मग टोटल आपल्याला इयर एंडिंगला 31 मार्चला कितीचं फर्निचर दिसतोय? तर आपल्याला दिसतोय 1200. पण 1200 मध्ये 100 रुपयाचं फर्निचर ऑलरेडी खरेदी केलेला होता. मग जुना फर्निचर किती असेल? जर 1200 मध्ये 100चा नवीन फर्निचर ॲड केला तर जुना फर्निचर कितीचा असेल? 1100चा. म्हणजे जेव्हा जेव्हा ॲडिशन सांगितलं जाणार, किती पण सांगू द्या, इथं 100 सांगितलं, 200 500 जेवढं सांगितलं तेवढं, ॲडिशन जर सांगितलं तर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेल्या अमाऊंटमधून ॲडिशनची अमाऊंट बाजूला काढायची आणि शिल्लक राहिलेली अमाऊंट रेकॉर्ड करायची. मग या 1200 मधून ॲडिशनची अमाऊंट 100 रुपये बाजूला काढा, शिल्लक किती राहिले? 1100. मग फर्निचरची अमाऊंट लिहा 1100. फर्निचरची अमाऊंट 1200 1200 आहे, परंतु आपण 1200 लिहिणार नाही, त्याच्यातून ॲडिशन साईडला काढणार, म्हणजे ॲडिशन वजा करून अमाऊंट लिहिणार. मग ॲडिशन वजा करून अमाऊंट लिहिली. आता काय करायचं? सेपरेट ॲडिशन दाखवायचं. म्हणजे ॲडिशन पहिल्यांदा बाजूला काढायचं, अमाऊंट लिहायची आणि सेपरेट ॲडिशन दाखवायचं. मग लिहा ॲडिशन आपण ॲड करणार. ॲडिशन कितीचं ॲडिशन आहे? 100 रुपयाचं. 100 फर्निचरची किंमत किती झाली? 1200. आता बरेच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, सर 1200 जर आपल्या अमाऊंट आहे, मग डायरेक्ट 1200 लिहिले असते तर काय बिघडलं असतं? तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ॲडिशन जेव्हा जेव्हा देणार तेव्हा आपल्याला ॲडिशन सेपरेट दाखवायचं असतं. 100 रुपये ॲड केले आणि आता फर्निचर झाला 1200. का बरं असं दाखवायचं? तर आता इथं फर्निचर 2 दिसतं आपल्याला, एक ॲडिशनच्या अगोदरचा फर्निचर आणि एक ॲडिशन नंतरचा फर्निचर. मग ॲडिशनच्या अगोदरचा जो फर्निचर आहे तो आहे ओपनिंग बॅलन्स. तो कोणता बॅलन्स आहे? 100 रुपये ॲड करण्याच्या अगोदरचा जो फर्निचर आहे तो ओपनिंग बॅलन्स आहे. आणि ॲडिशन नंतर जो फर्निचर असेल तो असेल क्लोजिंग बॅलन्स. आपल्याला बॅलन्स खूप महत्त्वाचे आहे, कारण डेप्रिसिएशन कोणत्या तरी एका बॅलन्सवर सांगतात, ओपनिंग किंवा क्लोजिंग. बघा इथं 10% डेप्रिसिएशन सांगितलं क्लोजिंग बॅलन्सवर, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स कोणता आहे? हा 1200. मग 1200 वर 10% काढायचे. समजा जर आपल्याला ओपनिंग बॅलन्सवर सांगितलं असतं तर आपण 1200 नाही तर आपण कितीवर डेप्रिसिएशन काढलं असतं? 1100 वर डेप्रिसिएशन काढलं असतं. म्हणजे आपल्याला त्या असेटचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स माहिती असण्यासाठी आपण ॲडिशन सेपरेट दाखवत असतो. फक्त एवढंच इंटेन्शन आहे. म्हणून लक्षात ठेवा, आता जेव्हा जेव्हा ॲडिशन सांगणार तेव्हा त्या ॲडिशनची अमाऊंट ट्रायल बॅलन्सच्या अमाऊंटमधून वजा करायची, शिल्लक राहिलेली अमाऊंट रेकॉर्ड करायची, ॲडिशन सेपरेट त्याच्यात ॲड करायचे. ॲडिशन ॲड केल्यानंतर ॲडिशनच्या अगोदरचा बॅलन्स ओपनिंग असणार, ॲडिशनच्या नंतरचा बॅलन्स क्लोजिंग असणार. तुम्ही फक्त एवढंच चेक करायचं, डेप्रिसिएशन ओपनिंगवर विचारलं का क्लोजिंगवर विचारलं? ओपनिंगवर विचारलं तर 1100 वर काढा, क्लोजिंगवर विचारलं तर 1200 वर काढा. आता डेप्रिसिएशन क्लोजिंगवर विचारलं, मग डेप्रिसिएशन आपण लेस करतो, मग लिहा लेस
10% डेप्रिसिएशन आणि क्लोजिंग बॅलन्स किती आहे 1200. मग 1200वर 10% किती येणार, एक झिरो कट करा 120. मग 1200 मधून 120 कमी करा, शिल्लक राहिले 1080. पहिला इफेक्ट झाला. आता विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी म्हणणार सर दोन इफेक्ट करायचे डेप्रिसिएशनचे आणि ॲडिशनचे. नाही, ॲडिशनचा फक्त एकच इफेक्ट करायचा, ॲडिशन ॲडजस्टमेंट नाही. ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट असते, डेप्रिसिएशनचे फक्त दोन इफेक्ट करायचे, ॲडिशन इथं फक्त आपल्याला सेपरेट दाखवायचं आहे. मग डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट पहिल्यांदा आपण लेस करतो, दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण 16 खर्च आहे, त्याच्यापैकी 14 नंबरचा सेपरेट खर्च आहे डेप्रिसिएशन. मग 14 नंबरच्या खर्चामध्ये आपण लिहूया, 14 नंबरचा खर्च आपल्याकडे सेपरेट आहे डेप्रिसिएशन. या 14 नंबरमध्ये लिहा डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. 14 नंबर खर्चामध्ये लिहायचं डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. डायरेक्ट आउटर कॉलम 120. तर या पद्धतीने ॲडजस्टमेंट सोडवायची, फक्त डेप्रिसिएशनचे दोन इफेक्ट करायचे आणि ॲडिशन त्याच्यातून सेपरेट दाखवायचं, बस एवढंच आहे. त्याच्यानंतर फर्निचर झाल्यानंतर इंटरेस्ट. तुम्हाला माहिती आहे इंटरेस्ट फक्त ट्रायल बॅलन्समध्ये इंटरेस्ट जर दिला तर दोन्हीकडे देऊ शकतात. इंटरेस्ट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटलाच रेकॉर्ड करायचा, डेबिटचा डेबिटला, क्रेडिटचा क्रेडिटला. मग डेबिटचा डेबिटला रेकॉर्ड करा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला नंबर 1 इंटरेस्ट आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जर तुम्ही गेले तर नंबर 1च इंटरेस्ट आहे. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला चला, नंबर 1 इथं बघा इंटरेस्ट. मग नंबर 1 मध्ये इंटरेस्ट रेकॉर्ड करा. मग नंबर 1 मध्ये आपण इंटरेस्ट रेकॉर्ड करूया, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. इंटरेस्ट ऑन डिपॉझिट. इनरला लिहा इंटरेस्ट ऑन डिपॉझिट आहे 8000. जनरली आपण काय करतो, जेवढे इंटरेस्ट डेबिटमध्ये दिले ते सगळे डेबिटला लिहितो, परंतु आता हा इंटरेस्ट सुद्धा डेबिटला दिला 800 रुपयाचा, परंतु याच्या अगोदर शब्द बघा कोणता आला, आउटस्टँडिंग. एखाद्या इंटरेस्टच्या डेबिटच्या इंटरेस्टच्या अगोदर जर आउटस्टँडिंग शब्द जर आला तर तो डेबिटला दिलेला इंटरेस्ट डेबिटला लिहू नका, तो इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे, नंतर जाऊन तो इंटरेस्ट लोनवर आपल्याला मिळणार आहे. मग एक लक्षात घ्या, जो जो लोनवर इंटरेस्ट आउटस्टँडिंग असणार, आउटस्टँडिंग इंटरेस्ट जर लोनवर दिला तर आउटस्टँडिंग इंटरेस्ट डेबिटला लिहू नका, जरी तो डेबिटला दिला तरी डेबिटला लिहू नका. मग कुठे लिहू, तर आपला नियम आहे, नियम काय आपला, डेबिटमध्ये दिलेला ट्रान्झॅक्शन एक्सपेन्सेस किंवा असेट. आता तो आपण डेबिटला लिहिणार नाही, मग कुठे लिहा, असेटला लिहा. मग चला, जेव्हा जेव्हा डेबिटमध्ये आउटस्टँडिंग नावाचा इंटरेस्ट येणार लोनवर तेव्हा तो असेटला लिहा. कोणत्या असेटमध्ये, 9 नंबर असेटमध्ये आपण इंटरेस्ट लिहित असतो. मग 9 नंबर असेटमध्ये लिहा, इथे लिहा 9 नंबर असेटमध्ये आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन 800. डायरेक्ट आउटर कॉलम. जर फक्त इंटरेस्ट ऑन लोन एवढं असतं ना तर आपण डेबिटला लिहिलं असतं, परंतु आउटस्टँडिंग शब्द आल्यामुळे तो डेबिट ऐवजी आपण असेटला लिहिणार, असेट नंबर 9ला. आता आपल्या प्रॉब्लेममध्ये या, इंटरेस्टवर ॲडजस्टमेंट आहे मेंबर्स डिपॉझिट. तर मी तुम्हाला सांगितलं इंटरेस्ट डेबिटला सोडवा किंवा क्रेडिटला सोडवा, इंटरेस्टचा पहिला इफेक्ट ॲड करणार. मग लिहा ॲड इंटरेस्ट ड्यू. इंटरेस्ट ड्यू, डेबिटला कोणता इंटरेस्ट सोडवतात, जो खर्च आहे तो. खर्च म्हणजे कोणता, इंटरेस्ट ऑन मेंबर्स डिपॉझिट. मेंबरला डिपॉझिटवर इंटरेस्ट द्यावा लागतो. मग मेंबर्स डिपॉझिट जेव्हा जेव्हा सांगणार डेबिटमध्ये सोडवा. मग डेबिटमध्ये बघा मेंबर्स डिपॉझिटला इंटरेस्ट किती द्यायचा आहे, 500. मग 500 आपण इंटरेस्ट पहिल्यांदा ॲडच करणार, आउटरला येणार 8500, 8500. आता दुसरा इफेक्ट, खर्च आहे द्यायचा आहे म्हणजे दुसऱ्यांदा जाणार लायबिलिटी नंबर 9ला, आणि इकडचा असेल तर दुसऱ्यांदा जाणार असेट नंबर 9ला. इंटरेस्ट तुम्हाला पाठ असलं पाहिजे. मग डेबिटला जेव्हा जेव्हा इंटरेस्ट ॲड करणार दुसऱ्यांदा तो लायबिलिटीलाच रेकॉर्ड करा. मग लायबिलिटी नंबर 9ला. मग चला लायबिलिटी नंबर 9 आपली खाली आहे, थोडी वरती घेऊ आपण जागा. मग इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, लायबिलिटी नंबर 9, लायबिलिटी नंबर 9चं नाव आहे इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड. मग इंटरेस्ट ड्यू बट नॉट पेड मध्ये आपण इथं लिहूया इंटरेस्ट ड्यू ऑन मेंबर्स डिपॉझिट, आउटर कॉलम 500. मग जेव्हा जेव्हा डेबिटला इंटरेस्ट ॲड करणार तेव्हा दुसऱ्यांदा 9 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा.
त्याच्यानंतर इंटरेस्ट नंतर विद्यार्थी मित्रांनो आउटस्टँडिंग इंटरेस्ट तुम्हाला सांगितलं, फक्त इंटरेस्ट असतं तर डेबिटला लिहिलं असतं, पण आउटस्टँडिंग शब्द आल्यामुळे आपण तो असेट नंबर 9ला लिहिला, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन लोन. त्याच्यानंतर सॅलरी, सॅलरी खर्च आहे, खर्च आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. कोणत्या 16 खर्चामध्ये, तर 16 पैकी आपण सॅलरी लिहितो स्टाफ 3 नंबर खर्चामध्ये, मग सॅलरीमध्ये लिहा. ॲडजस्टमेंट आहे इनरला लिहा सॅलरीज, सॅलरीची अमाऊंट दिलेली आहे 3000, इनरला लिहा 3000. लगेच ॲडजस्टमेंट सोडवायची, सॅलरीवर 4 नंबर ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग म्हणजे देणे. मग आपल्याला एखादा खर्च आउटस्टँडिंग सांगितला तर पहिला इफेक्ट आपण आउटस्टँडिंगचा नेहमी ॲड करणार, ॲड आउटस्टँडिंग सॅलरी. सॅलरीवर 2 ॲडजस्टमेंट आहे बघा, आउटस्टँडिंग सॅलरी पण सांगितलं आणि प्रीपेड पण सांगितलं, 2 ॲडजस्टमेंट सोडवायच्या. ॲड आउटस्टँडिंग सॅलरी किती सांगितलं, आउटस्टँडिंग 30 रुपये, मग 30 रुपये ॲड करा आणि बेरीज करू नका, अजून एक ॲडजस्टमेंट सोडवायची. पहिल्यांदा आउटस्टँडिंग सोडून घ्या, आउटस्टँडिंग ॲड करा. आउटस्टँडिंग द्यायची आहे म्हणून दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करतात. कोणत्या लायबिलिटीला, लायबिलिटी नंबर 7ला. कोणत्या लायबिलिटीला, लायबिलिटी नंबर 7. मग आपण नेहमी आउटस्टँडिंग 7 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करणार आहोत, हे लक्षात ठेवा. मग 7 नंबर लायबिलिटीमध्ये या, 7 नंबर लायबिलिटीचं नाव आहे करंट लायबिलिटी आणि प्रोव्हिजन. मग करंट लायबिलिटी आणि प्रोव्हिजनमध्ये लिहा आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग सॅलरी किती होती, आउटस्टँडिंग सॅलरी ॲडजस्टमेंट बघा 30 रुपये, डायरेक्ट आउटर कॉलम 30 रुपये. आउटस्टँडिंगचा पहिला इफेक्ट ॲड करा आणि दुसऱ्यांदा लायबिलिटी नंबर 7ला रेकॉर्ड करा. आता त्याच सॅलरीवर अजून एक ॲडजस्टमेंट विचारली, प्रीपेड. आउटस्टँडिंग ॲड करतात, प्रीपेड लेस करतात, मग आउटस्टँडिंगच्या उलट प्रीपेड सोडवायचं, ऑपोजिट प्रीपेड. मग प्रीपेड किती सांगितली बघा, प्रीपेड सांगितलेली आहे 50 रुपये वजा 50. आणि आता फायनल अमाऊंट उत्तर आउटरला लिहा. मग 3030 वजा 50, मग किती राहिले 2980, 2980 फायनल उत्तर. आता प्रीपेडचा दुसरा इफेक्ट करा, आउटस्टँडिंग दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करतात तर प्रीपेड दुसऱ्यांदा असेटला रेकॉर्ड करायची. कोणत्या असेटला, असेट नंबर 9. मग असेट नंबर 9ला लिहा प्रीपेड सॅलरी, प्रीपेड सॅलरी डायरेक्ट आउटर कॉलम 50 रुपये. मग एकाच खर्चावर 2 ॲडजस्टमेंट आले होते, आउटस्टँडिंग आणि प्रीपेड. आउटस्टँडिंग ॲड करा, दुसऱ्यांदा लायबिलिटी, प्रीपेड लेस करा, दुसऱ्यांदा असेट नंबर 9. संपलं. सॅलरी नंतर एस्टॅब्लिशमेंट चार्जेस खर्च आहे, सर्व खर्च आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहितो. एकूण टोटल 16 खर्च आहे, 16 पैकी पहिल्या 15 मध्ये जर एखादा खर्च येत नसेल तर तो लिहिणार आपण अदर एक्सपेन्सेस 16 मध्ये. मग पहिल्या 15चे नावं जर बघितले तर एस्टॅब्लिशमेंट चार्जेस कुठेच नाहीये. मग एस्टॅब्लिशमेंट चार्जेस एखादा खर्च जर 15 मध्ये नसेल तर तो डायरेक्ट 16 मध्ये रेकॉर्ड करा. सॉरी, एखादा खर्च जर 15 मध्ये येत नसेल, पहिल्या 15 मध्ये त्याला जर नसेल अवेलेबल तो, तर आपण 16 मध्ये रेकॉर्ड करूया. मग चला 16 मध्ये रेकॉर्ड करा एस्टॅब्लिशमेंट चार्जेस अदर एक्सपेन्सेसमध्ये. एस्टॅब्लिशमेंट चार्जेस डायरेक्ट आउटर कॉलम. एस्टॅब्लिशमेंट चार्जेस दिलेले आहे 200. एस्टॅब्लिशमेंट चार्जेस नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी खर्च आहे, सगळे खर्च आपण डेबिटलाच लिहितो. प्रिंटिंग अँड स्टेशनरी सेपरेट 10 नंबरला आहे, मग तो अदर नंबरमध्ये लिहू नका. मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी 10 नंबरच्या समोर फक्त अमाऊंट लिहा 150. प्रिंटिंग अँड स्टेशनरी नंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ स्टाफ, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस खर्च आहे. मग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पण अवेलेबल आहे आपल्याकडे, किती नंबरला, 7 नंबरला. मग 7 नंबरला तुम्ही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस लिहू शकतात. 7 नंबरला स्टाफचा ट्रॅव्हलिंग आहे बघा इथं, 7 नंबर खर्च ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपल्याकडे आहे. मग त्याच्या समोर फक्त अमाऊंट लिहा, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट लिहा. मग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 200 रुपये. मग 7 नंबरच्या समोर लिहा फक्त 200 रुपये. त्याच्यानंतर इन्शुरन्स, इन्शुरन्स सुद्धा खर्च आहे, डेबिटला लिहा. मग डेबिटला कुठे लिहू, पहिल्या 15 मध्ये इन्शुरन्स नाही आहे, मग इन्शुरन्स कुठे लिहायचं, अदरमध्ये. मग अदरमध्ये लिहूया, परत वरती घ्या थोडी, अदरमध्ये लिहूया 16 नंबरमध्ये. म्हणजे एखादा खर्च जर पहिल्या 15 मध्ये येत नसेल तर तो खर्च डायरेक्ट 16 नंबर खर्च जो आहे अदर एक्सपेन्सेस त्याच्यामध्ये रेकॉर्ड करा. मग अदर एक्सपेन्सेसमध्ये रेकॉर्ड करूया. मग अदर एक्सपेन्सेसमध्ये लिहा इन्शुरन्स,
इन्शुरन्स चार्जेस, इन्शुरन्स चार्जेस दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो 150, 150. इन्शुरन्स चार्जेस नंतर कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रोव्हिडंट फंड, कॉन्ट्रीब्युशन डेबिटमध्ये दिलं, डेबिट म्हणजे एक्सपेन्सेस किंवा असेट, तर कॉन्ट्रीब्युशन जेव्हा जेव्हा डेबिटमध्ये येणार तो खर्च असणार आणि खर्च सेपरेट आहे कॉन्ट्रीब्युशनचा 4 नंबरला. मग 4 नंबरचा खर्च तुम्ही इकडे बघू शकतात, 4 नंबरचा खर्च आपल्याकडे सेपरेट आहे कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रोव्हिडंट फंड. मग 4 नंबरचा खर्च सेपरेट आहे कॉन्ट्रीब्युशन टू स्टाफ प्रोव्हिडंट फंड, त्याच्यामध्ये ती अमाऊंट रेकॉर्ड करा. मग 4 नंबर खर्चाची अमाऊंट लिहा 200 रुपये. कॉन्ट्रीब्युशनच्या समोर डायरेक्ट रेकॉर्ड करा 200 रुपये. कॉन्ट्रीब्युशन नंतर लोन डेबिटमध्ये आलं, तुम्हाला मी शिकवलेलं भरपूर वेळेस. लोन डेबिटमध्ये पण येऊ शकतो, लोन क्रेडिटमध्ये पण येऊ शकतो. डेबिटचा सोडवतोय आपण. डेबिट म्हणजे काय, एक्सपेन्सेस किंवा असेट, तर लोन एक्सपेन्सेस नाही, लोन काय आहे, असेट आहे. जेव्हा जेव्हा लोन डेबिटमध्ये येणार असेटला लिहा, लोन क्रेडिटमध्ये आला तर लायबिलिटीला लिहा. बघा इथं लोन डेबिटमध्ये आला तर असेट, क्रेडिटमध्ये आला तर लायबिलिटी. मग चला असेटला लोन्स आपल्याकडे सेपरेट आहे 4 नंबरला, त्याच्यामध्ये आपण सगळे लोन लिहायचे. मग लिहा लोन ड्यू फ्रॉम मेंबर्स, लोन ड्यू फ्रॉम मेंबर्स, लोन ड्यू फ्रॉम मेंबर्स 3 लाख, डायरेक्ट आउटर कॉलम 3 लाख. डेबिट बॅलन्स सगळे संपले. आता डेबिट संपल्यावर क्रेडिट सोडवा. मग क्रेडिट सोडवताना क्रेडिटचा नियम वापरा. क्रेडिटमध्ये दिलेलं ट्रान्झॅक्शन इन्कम असेल किंवा लायबिलिटी असेल, इन्कम असलं तर क्रेडिटला रेकॉर्ड करा कोणत्या अकाउंटच्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या, आणि लायबिलिटी असेल तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. शेअर कॅपिटल इन्कम आहे का लायबिलिटी आहे, लायबिलिटी आहे. मग चला लायबिलिटीला, मग टोटल 12 लायबिलिटी, त्याच्यापैकी आपण नंबर 1 चीच लायबिलिटी आपली शेअर कॅपिटल आहे, आपल्याला माहिती आहे. मग नंबर 1 ची लायबिलिटी आहे आपली शेअर कॅपिटल. मग शेअर कॅपिटलमध्ये रेकॉर्ड करा नंबर 1. आता डायरेक्ट शेअर कॅपिटल लिहू नका, कारण इथं ॲथोराइज कॅपिटल आलेला आहे. जेव्हा जेव्हा ॲथोराइज कॅपिटल येणार तर ती काय ॲडजस्टमेंट नाही आहे, आपल्याला एकदाच रेकॉर्ड करायचा ॲथोराइज कॅपिटल, तो टोटलमध्ये पण घ्यायचा नाही, तो फक्त रेकॉर्ड करायचा. मग इथं लिहा ॲथोराइज कॅपिटल, ॲथोराइज कॅपिटल. प्रॉब्लेममध्ये आला तर फक्त रेकॉर्ड करा. तो किती दिला आहे बघा, अमाऊंट कशी दिली त्याची. ॲथोराइज कॅपिटल शेअर कॅपिटल ऑफ दी सोसायटी वॉज 10,000 शेअर्स ऑफ ₹10 इच. 10,000 शेअर आहे आणि प्रत्येक शेअर 10 रुपयाचा आहे. मग कंसामध्ये लिहा 10,000 शेअर्स ऑफ ₹10 इच. मग कॅल्क्युलेटरवर करा, 10,000 गुणिले 10 किती येणार, 1 लाख. मग ॲथोराइज कॅपिटल आला 1 लाख. हा टोटलमध्ये पण घ्यायचा नाही, हा रजिस्टर कॅपिटल आहे, फक्त अंडरलाईन करा. आपल्याला टोटलमध्ये घ्यायचा ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल. मग ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल किती आहे, 70,000. मग लिहा शेअर कॅपिटल, जो ट्रायल बॅलन्सचा असेल तोच आपला टोटलमध्ये येणार, डायरेक्ट आउटर कॉलम 70,000 शेअर कॅपिटल. ॲथोराइज कॅपिटलचे 2 इफेक्ट करू नका, एकदाच रेकॉर्ड करा. शेअर कॅपिटल नंतर रिझर्व्ह फंड, जितके पण फंड आणि जितके पण रिझर्व्ह क्रेडिटमध्ये येतात ते लायबिलिटीला रेकॉर्ड करतात. लायबिलिटी नंबर 2, आणि लायबिलिटी नंबर 2 ची सुरुवात रिझर्व्ह फंडने होत असते. मग सगळ्यात अगोदर रिझर्व्ह फंड इनरला लिहा, कारण याच्यावर आपण 25% ॲडजस्टमेंट सोडवत असतो. 10,000. एक लाईन सोडून द्या, पुढं वाचा. मेंबर्स डिपॉझिट क्रेडिटमध्ये आला, क्रेडिटचा नियम काय, इन्कम किंवा लायबिलिटी. मग डिपॉझिट जेव्हा जेव्हा क्रेडिटमध्ये येणार ती आपली लायबिलिटी असणार, इन्कम नाही. मग डिपॉझिट लायबिलिटीला लिहा. लायबिलिटी आपल्याकडे 12 आहे, त्याच्यापैकी सेपरेट लायबिलिटी 6 नंबरला आहे डिपॉझिट. याच्यामध्ये सगळ्या डिपॉझिट लिहायच्या. मग मेंबर्स डिपॉझिट इकडे 6 नंबर लायबिलिटीमध्ये लिहू शकतो आपण, मेंबर्स डिपॉझिट. मेंबर्स डिपॉझिट आपल्याला दिलेले आहे 2,10,875. डायरेक्ट आउटर कॉलम 2,10,875. जेव्हा जेव्हा डिपॉझिट क्रेडिटमध्ये येणार लायबिलिटीला रेकॉर्ड करा. त्याच्यानंतर अनपेड डिव्हिडंड. बघा डिव्हिडंड आत्तापर्यंत डेबिटमध्ये येत होता, डिव्हिडंड पेड, इथं अनपेड डिव्हिडंड नावाने आला. तुम्ही जर कन्फ्यूज झाले, जिथं जिथं कन्फ्यूज झाले तिथं नियम वापरा. कुठे आला, क्रेडिटमध्ये आला. मग क्रेडिटचा नियम काय, तो अनपेड डिव्हिडंड एकतर इन्कम असणार किंवा लायबिलिटी असणार. तर लक्षात ठेवा, नोट डाऊन करून ठेवा, जेव्हा जेव्हा क्रेडिटमध्ये अनपेड डिव्हिडंड येणार तो तुमचा लायबिलिटी असणार. काय असणार, लायबिलिटी, इन्कम नाही. मग लायबिलिटीला रेकॉर्ड करा. लायबिलिटीला कुठे रेकॉर्ड करू सर, तर टोटल 12 लायबिलिटी आहे, त्याच्यापैकी 8 नंबर लायबिलिटीला आपण डिव्हिडंड रेकॉर्ड करतो. किती नंबर लायबिलिटीला, 8 नंबर लायबिलिटीला. मग 8 नंबर लायबिलिटीला तर आपण असं लिहून ठेवतो, जागा पण सोडत नाही आपण. 8 नंबर लायबिलिटीला आपण काय लिहितो, 8 नंबर लायबिलिटीचं नाव आहे अनपेड डिव्हिडंड,
आणि आपण सुरुवातीला लिहितो प्रपोज डिव्हिडंड आणि त्याच्यामधून डिव्हिडंड पेड. हा डिव्हिडंड पेड ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचा असतो आणि हा प्रपोज डिव्हिडंड ॲडजस्टमेंटचा असतो. हा तुम्हाला क्रेडिटमध्ये आलेला डिव्हिडंड हा प्रपोज डिव्हिडंड पण नाही आणि डिव्हिडंड पेड पण नाही, तो अनपेड डिव्हिडंड आहे. जेव्हा जेव्हा क्रेडिटमध्ये डिव्हिडंड येणार तो डायरेक्ट अनपेड डिव्हिडंड या लायबिलिटीच्या नावासमोर लिहा. 8 नंबर लायबिलिटी काय आहे? अनपेड डिव्हिडंड. डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा अनपेड डिव्हिडंड. किती? तर अनपेड डिव्हिडंड दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो 1010. इथं 8 नंबर लायबिलिटीचं नाव आहे बघा अनपेड डिव्हिडंड. डायरेक्ट आउटरला लिहा 1010 अनपेड डिव्हिडंडच्या समोर. आता हे प्रपोज डिव्हिडंड म्हणजे ॲडजस्टमेंटचे डिव्हिडंड आणि डिव्हिडंड पेड म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिटचे डिव्हिडंड. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला डिव्हिडंड दिलेले नाही आहे, मग डिव्हिडंड पेडला आपला येणार नाही, डॅश करा. फक्त प्रपोज डिव्हिडंड जे आपण सोडवणार नंतर ते तसं सोडूया. आता एक लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा अनपेड डिव्हिडंड येणार क्रेडिटमध्ये लायबिलिटीला रेकॉर्ड करा. लायबिलिटी नंबर 8ला अनपेड डिव्हिडंडच्या समोर डायरेक्ट आउटरला लिहा. संपलं. अनपेड डिव्हिडंड नंतर डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह. रिझर्व्ह आणि फंड हे सर्व लायबिलिटी असतात. लायबिलिटी नंबर कुठं? 2. मग रिझर्व्ह फंडच्या खाली एक लाईन सोडा आणि लिहा डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह. डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह. आता याच्यावर ॲडजस्टमेंट होती म्हणून इनरला लिहा डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्हची अमाऊंट 1000. आणि खूप सोपं आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या फंडवर एखाद्या रिझर्व्हवर तुम्ही ॲडजस्टमेंट सोडवतात ॲडिशनची, तेव्हा त्याच्यामध्ये आपण ते पैसे ट्रान्सफर करतो. मग मी तुम्हाला शिकवलेलं आहे जसं आपण 25% रिझर्व्ह फंड सोडवतो ना, तसंच ज्या फंडमध्ये ॲडिशन करायला सांगितलं त्या फंडमध्ये ॲड करायचं आणि दुसऱ्यांदा सुद्धा लायबिलिटीलाच रेकॉर्ड करायचे. म्हणजे ॲडिशन टू फंड, ॲडिशन टू रिझर्व्ह अशी ॲडजस्टमेंट जर आली तर याचे 2 इफेक्ट फक्त लायबिलिटीला करायचे. ज्या फंडमध्ये सांगितलं त्या फंडमध्ये 2 नंबरमध्ये ॲड करा आणि दुसऱ्यांदा आपल्याला माहिती 11 मध्ये आपण लेस करतो. मग डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्हमध्ये इथं बघा तुम्ही ॲडजस्टमेंट ॲडिशन सांगितलं डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह 500. ॲडिशन म्हणजे त्याच्यात ट्रान्सफर करायचे. मग जेव्हा जेव्हा एखाद्या फंडमध्ये ॲडिशन सांगणार तेव्हा त्या फंडमध्ये नेहमी ॲड करा. पहिला इफेक्ट नेहमी ॲड ॲडिशन 500. आउटर कॉलम 1500. आता जेव्हा जेव्हा फंडमध्ये ॲडिशन सांगणार ॲड करा आणि दुसरा इफेक्ट पण लायबिलिटीलाच करा. लायबिलिटी नंबर 11. लायबिलिटी नंबर 11ला या आणि लायबिलिटी नंबर 11ला आपल्याला माहिती आहे आपण फक्त लेस करत असतो. मग लेस करण्यापूर्वी लायबिलिटी नंबर 11ची सुरुवात कशाने होते? तर लायबिलिटी नंबर 11ची सुरुवात तर प्रॉफिटने होते. कोणत्या प्रॉफिटने? ट्रायल बॅलन्सच्या प्रॉफिटने. मग अगोदर आपल्याला ट्रायल बॅलन्सचे प्रॉफिट लिहावे लागतील. ट्रायल बॅलन्सचे प्रॉफिट कुठे देतात? क्रेडिटमध्ये. बघा इकडे 2 प्रॉफिट आलेले. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1/4 म्हणजे 1 एप्रिल. 1 एप्रिलचा प्रॉफिट म्हणजे ओपनिंग प्रॉफिट आणि 23-24 पूर्ण वर्षाचा प्रॉफिट. 2 प्रॉफिट दिले तर एक असणार ओपनिंग, एक असणार क्लोजिंग. दोन्हीच्या दोन्ही प्रॉफिट पहिल्यांदा 11 नंबर लायबिलिटीला लिहा. मग 11 नंबर लायबिलिटीला लिहा प्रॉफिट अँड लॉस. अगोदर प्रॉफिट अँड लॉस लिहा. डायरेक्ट ते फंडची ॲडजस्टमेंट नका लिहू. 1/4/2023. 1 एप्रिलचा डिव्हिडंड प्रॉफिट दिलेला आहे 1000. त्याच्यानंतर प्रॉफिट फॉर द इयर. प्रॉफिट 2023-24 तो दिलेला आहे 16000. 2 प्रॉफिट दिले, दोन्ही मिळून आपल्याकडे टोटल प्रॉफिट झाला 17000. आणि आता ती ॲडजस्टमेंट सोडवा. जे 2 नंबरमध्ये ॲड केले होते ते 11 मध्ये लेस करा. मग लेस डिव्हिडंड शॉर्टमध्ये लिहितोय मी इक्वलायझेशन रिझर्व्ह. आणि किती सांगितले होते ॲडिशनची ॲडजस्टमेंट बघा 500 रुपये. ॲडजस्टमेंट संपली. ट्रायल बॅलन्सला 2 प्रॉफिट आले तर एक असणार ओपनिंग, एक असणार क्लोजिंग. दोन्ही पण लिहा आणि नंतर ॲडजस्टमेंट सोडवा. ॲडजस्टमेंट संपली. ज्या फंडवर ॲडिशन सांगितलं त्या फंडमध्ये म्हणजे 2 नंबर लायबिलिटीमध्ये ॲड करा आणि 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा. डिव्हिडंड इक्वलायझेशनपर्यंत आलो आपण. स्टाफ प्रोव्हिडंट फंड. फंड आपल्या लायबिलिटी असतात. मग लायबिलिटी नंबर 2ला लिहितो आपण. फक्त स्टाफचा फंड 3 नंबरला सेपरेट लिहितो आपण. स्टाफचा फंड 3 नंबरला लिहा. मग स्टाफ प्रोव्हिडंट फंड आहे 2000. डायरेक्ट 3 नंबरच्या समोर आउटरला 2000. त्याच्यानंतर दोन्ही प्रॉफिट आपले झाले. इंटरेस्ट, क्रेडिटला इंटरेस्ट आला तर तुम्हाला मी शिकवलो इंटरेस्ट फक्त प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला लिहितात. डेबिटचा डेबिटला, क्रेडिटचा क्रेडिटला. मग क्रेडिटचा इंटरेस्ट क्रेडिटला लिहा. क्रेडिटला 1 नंबरलाच इंटरेस्ट आहे.
क्रेडिटला 1 नंबरला आपल्याकडे इंटरेस्ट आहे. मग क्रेडिटला जा आणि 1 नंबरला लिहा. फक्त या ठिकाणी डेबिटमध्ये एक इंटरेस्ट आला होता आउटस्टँडिंग नावाचा, तो फक्त आपण डेबिटला नाही लिहिला कारण आउटस्टँडिंग होता, तो असेटला लिहिला होता. आता क्रेडिटला जो इंटरेस्ट देणार तो क्रेडिटला लिहा. इथे लिहा इंटरेस्ट. ॲडजस्टमेंट आहे इनरला लिहा. इंटरेस्ट तो दिलेला आहे आपल्याला 17,000. याच्यावर ॲडजस्टमेंट. पहिल्यांदा एक लक्षात घ्या, डेबिट म्हणजे खर्च, हा इंटरेस्ट खर्चाचा आहे. क्रेडिट म्हणजे इन्कम, हा इंटरेस्ट इन्कमचा आहे. मग इन्कम म्हणजे जे मिळणार आहे, मिळणार म्हणजे ॲक्रियूड. मग इंटरेस्ट ॲक्रियूड नेहमी जेव्हा जेव्हा इंटरेस्टवर ॲक्रियूड सांगितलं जाणार, इंटरेस्ट ॲक्रियूड नेहमी क्रेडिट साईडच्या इंटरेस्टवर सोडवा. मग काय करतो आपण, डेबिटला सोडवलं तरी ॲड करतो आणि क्रेडिटला सोडवलं तरी ॲड करतो. म्हणजे इंटरेस्टच्या ॲडजस्टमेंटचा पहिला इफेक्ट, डेबिट असू द्या किंवा क्रेडिट असू द्या, नेहमी ॲड करा. मग ॲड इंटरेस्ट ॲक्रियूड. इंटरेस्ट ॲक्रियूड. आता इंटरेस्ट ॲक्रियूड किती दिलेला आहे, 2 नंबर ॲडजस्टमेंट 200 रुपये. मग ॲड करा. आउटरला जाणार 17,200. आता दुसरा इफेक्ट, हा इंटरेस्ट खर्चाचा आहे, दुसऱ्यांदा तो लायबिलिटीला जाणार. हा इन्कमचा आहे, दुसऱ्यांदा हा जाणार असेटला. नंबर सेम आहे 9 नंबर. मग 9 नंबर लायबिलिटीला बघा डेबिटचा इंटरेस्ट होता, आता क्रेडिटचा इंटरेस्ट 9 नंबर असेटला जाणार. मग 9 नंबर असेटला इंटरेस्ट ॲक्रियूड. अदर आयटममध्ये इंटरेस्ट ॲक्रियूड, आउटर कॉलम 200. मग इंटरेस्ट ॲक्रियूडचे 2 इफेक्ट काय, क्रेडिटमध्ये ॲड करा, दुसऱ्यांदा तो इन्कम आहे म्हणून असेटला दाखवा. 9 नंबर असेट संपलं. इंटरेस्ट नंतर कमिशन क्रेडिटमध्ये दिला. क्रेडिट म्हणजे काय, इन्कम किंवा लायबिलिटी. मग कमिशन इन्कम आहे का लायबिलिटी आहे, तर कमिशन इन्कम आहे. मग इन्कमला या सेपरेट नाव आहे कमिशन 3 नंबरला, त्याच्या समोर डायरेक्ट अमाऊंट लिहा. कमिशनची अमाऊंट आहे 1,000. मग कमिशनच्या समोर लिहा 1,000. कमिशन नंतर शेअर ट्रान्सफर फी क्रेडिटमध्ये आलं. क्रेडिटचा नियम काय, इन्कम किंवा लायबिलिटी. मग फी इन्कम आहे का लायबिलिटी आहे, तर फीज आपल्या इन्कम आहे. मग इन्कमला रेकॉर्ड करा. इन्कमला इथं बघा मिसलेनियसमध्ये पहिलाच आहे शेअर ट्रान्सफर फी. मग शेअर ट्रान्सफर फीच्या समोर त्याची अमाऊंट लिहा 200. शेअर ट्रान्सफर फी किती आहे, 200. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड. फंड आले. फंड म्हणजे फक्त लायबिलिटीला रेकॉर्ड करायची. कोणत्या लायबिलिटीला, 2 नंबर लायबिलिटीला. मग 2 नंबर लायबिलिटीला या, जितके पण फंड येतात त्या 2 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करायच्या. मग 2 नंबर लायबिलिटीला लिहूया. क्रेडिटमध्ये जितके पण फंड आणि रिझर्व येतील ते लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करा. मग लायबिलिटीला लिहा कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट शॉर्टमध्ये फंड. मग कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड दिलेला आहे 200 रुपये. डायरेक्ट आउटर कॉलम 200. त्याच्यानंतर परत फंड आला एज्युकेशन फंड. फंड फक्त लायबिलिटीलाच लिहायचं. म्हणजे एज्युकेशन फंड. सर्व फंड आपण लायबिलिटी नंबर 2ला लिहिणार. एज्युकेशन फंड आहे 85. एकच इफेक्ट. ट्रायल बॅलन्स संपला. आता ट्रायल बॅलन्स संपल्यानंतर ॲडजस्टमेंट चेक करा, ज्या ॲडजस्टमेंट बाकी राहिल्या त्या सोडवा. मग पहिली ॲडजस्टमेंट बघा इंटरेस्टची झाली, दुसरी इंटरेस्टची झाली, तिसरी डेप्रिसिएशन ॲडिशन ते पण झालं, खूप महत्त्वाची होती ती. सॅलरीवर 2 ॲडजस्टमेंट होत्या, आउटस्टँडिंग प्रीपेड त्या पण सोडवल्या. ऑडिट फीची ॲडजस्टमेंट बाकी आहे. आपण पूर्ण ट्रायल बॅलन्स सोडून घेतला, आपल्याला काय ऑडिट फी दिसलेलं नाही पूर्ण ट्रायल बॅलन्समध्ये. मग आत्ता आपण फक्त ऑडिट फीवर ॲडजस्टमेंट कोणती पहिले ओळखून घ्या. ऑडिट फीज ड्यू अनपेड फॉर द इयर अमाउंटेड टू ₹300. अनपेड शब्द सांगितला. अनपेड म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगितलं होतं अनपेड असेल, त्याच्यानंतर ड्यू बट नॉट पेड असेल किंवा पेबल असेल, हे शब्द जर ॲडजस्टमेंटमध्ये आले तर ती ॲडजस्टमेंट होते आउटस्टँडिंगची. म्हणजे कोणती ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग. मग आउटस्टँडिंग आपण पहिल्यांदा ॲड करतो, दुसऱ्यांदा लायबिलिटीला रेकॉर्ड करतो. पण ॲड करण्यासाठी ऑडिट फी नाही आहे. मग जर एखादा ट्रान्झॅक्शनवर ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंगची आली पण तो ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला नसेल तर ॲड वगैरे करत बसू नका, डायरेक्ट 2 इफेक्ट करा. ऑडिट फी खर्च आहे, खर्च म्हणून पहिल्यांदा डेबिटला रेकॉर्ड करा, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, आणि दुसऱ्यांदा आउटस्टँडिंग आपण लायबिलिटी नंबर 7ला रेकॉर्ड करतो. मग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या, ऑडिट फी नावाचा सेपरेट खर्च आपल्याकडे 11 नंबरला आहे. मग 11 नंबरला या आणि 11 नंबरला इकडे लिहा ऑडिट फीमध्ये आउटस्टँडिंग ऑडिट फी. ॲड वगैरे करायचं नाही कारण तो ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला नाही. मग डायरेक्ट जो खर्च असेल त्या खर्चामध्ये फक्त लिहायचा आउटस्टँडिंग ऑडिट फी. आउटस्टँडिंग ऑडिट फी जेवढे ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले तेवढे डायरेक्ट आउटरला लिहा 300. आउटस्टँडिंग ऑडिट फी 300. आणि दुसरा इफेक्ट आपण आउटस्टँडिंगचा करतो लायबिलिटी नंबर 7.
मग लायबिलिटी नंबर 7ला या करंट लायबिलिटीमध्ये आणि तिथे लिहा आउटस्टँडिंग ऑडिट फी. ॲड वगैरे करत बसायचं नाही. 300 डायरेक्ट 2 इफेक्ट. तो आउटस्टँडिंग खर्च डेबिटला दाखवा आणि दुसऱ्यांदा लायबिलिटी नंबर 7ला दाखवा. संपलं. ॲथोराइज कॅपिटल ती इन्फॉर्मेशन होती ती पण सोडवली आपण. 7वं डायरेक्टरनी काही प्रोव्हिजन्स ॲप्रोप्रिएशन सांगितले आणि 4 ॲप्रोप्रिएशन आहे म्हणजे 4 ॲडजस्टमेंट आहे. बघा पहिली ॲडजस्टमेंट आहे डिव्हिडंड टू शेअर होल्डर 5% ऑन शेअर कॅपिटल. आपण डिव्हिडंड नेहमी कॅपिटलवर काढतो. कॅपिटलची अमाऊंट ॲडजस्टमेंटमध्ये दिली तर त्या कॅपिटलवर काढा जी अमाऊंट दिलेली असेल ती. पण कॅपिटलची अमाऊंट जर दिलेली नसेल तर ट्रायल बॅलन्सच्या कॅपिटलवर काढा. मग ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल किती आहे 70,000. किती काढायचे 5%. कॅल्क्युलेटर अलाउड आहे. काढा 5%. मग 70,000वर 10% एक 0 कट करा 7,000. 10% त्याचे निम्मे 5% किती येणार 3,500. 3,500 एवढा डिव्हिडंड येतो. ॲडजस्टमेंटनुसार जो डिव्हिडंड तुमचा आला त्याला म्हणतात प्रपोज डिव्हिडंड. काय म्हणतात प्रपोज डिव्हिडंड. प्रपोज डिव्हिडंड आला 3,500. 70,000वर 5% 3,500. प्रपोज डिव्हिडंडचे 2 इफेक्ट फक्त लायबिलिटीला करायचे. प्रपोज डिव्हिडंडचे 2 इफेक्ट फक्त लायबिलिटीला करायचे. कुठं लायबिलिटी नंबर 8 आणि लायबिलिटी नंबर 11. मग लायबिलिटी नंबर 8ला आपण लिहून ठेवलेलं असतं बघा प्रपोज डिव्हिडंड. त्याच्या समोर लिहायचे 5% आणि किती आले ते 3,500. बरोबर. आता डिव्हिडंड पेड ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असतो तो काय दिलेला नाही. मग डॅश करा आणि आउटरला परत तेवढेच लिहा 3,500. अनपेड डिव्हिडंड याच्यातून वजा करायचा नाही. तो डेबिटचा डिव्हिडंड वजा करतो आपण फक्त जो पेड केलेला आहे. अनपेड डिव्हिडंड आपण सेपरेट दाखवला होता क्रेडिटला आलेला. आता प्रपोज डिव्हिडंड ॲडजस्टमेंटचा लिहिला आपण 3,500. आता याचा दुसरा इफेक्ट. पहिला इफेक्ट 8 नंबर लायबिलिटी. दुसरा पण 11 लायबिलिटीलाच होणार. कुठे 11 नंबर लायबिलिटी. आणि 11 नंबर लायबिलिटीचा इफेक्ट आपल्याला माहिती आहे आपण नेहमी लेस करणार. मग चला 11 नंबर लायबिलिटीला. 11 नंबर लायबिलिटीमध्ये जाऊ आणि इथे लिहूया 11 नंबर लायबिलिटीमध्ये लिहूया लेस प्रपोज डिव्हिडंड. लेस 5% प्रपोज डिव्हिडंड. कॅपिटलवर काढला होता आपण 70,000वर 5% किती आला 3,500. मग प्रपोज डिव्हिडंडचे 2 इफेक्ट काय कॅपिटलवर काढा. पहिल्यांदा 8 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा प्रपोज डिव्हिडंडच्या समोर आणि दुसऱ्यांदा 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा. संपलं. त्याच्यानंतर दुसरं आहे रिझर्व्ह फंडला 25% ट्रान्सफर करा. ते सगळ्यात शेवटी ट्रान्सफर करायचे राहू द्या तसंच. ॲडिशन टू डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्ह झालं. आता ही ॲडजस्टमेंट शेवटची ॲडिशन टू बिल्डिंग फंड 1,000. परत एखाद्या फंडवर ॲडिशन सांगितलं तर काय केलं आपण जसं रिझर्व्हवर सोडवलं डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व्हवर ॲडिशन जसं सोडवलं तसंच सोडवायचं. एखाद्या फंडवर ॲडिशन करायला सांगितलं ट्रान्सफर करायला सांगितलं तर त्या फंडमध्ये ॲड करा 2 नंबर लायबिलिटीमध्ये आणि 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा. मग चला 2 नंबर लायबिलिटीमध्ये आता आपण पूर्ण ट्रायल बॅलन्स सोडवला. बिल्डिंग फंड नाहीच आहे. मग बिल्डिंग फंड नाही आहे तर ॲड वगैरे करत बसायचं नाही. म्हणजे एखाद्या फंडवर ॲडिशनची ॲडजस्टमेंट आली परंतु तो फंड जर ट्रायल बॅलन्समध्ये नसेल तर तो फंड ॲड करू नका. डायरेक्ट 2 इफेक्ट करा जसे तुम्ही ऑडिट फीचे केले होते. मग 2 इफेक्ट काय फंड आपण रेकॉर्ड करतो कुठं 2 नंबर लायबिलिटीला. मग 2 नंबर लायबिलिटीला या आणि फक्त लिहा ॲडिशन टू. फक्त काय लिहायचं आपल्याला 2 नंबर लायबिलिटीमध्ये येऊन ॲडिशन टू बिल्डिंग फंड. ॲड वगैरे करू नका कारण बिल्डिंग फंड आपल्याकडे नाही. मग किती सांगितलं ॲडिशन टू बिल्डिंग फंड 1,000. डायरेक्ट आउटर कॉलमला लिहा 1,000 आणि दुसऱ्यांदा जो फंड ॲडिशन तुम्ही केला तो 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा जसा रिझर्व्ह लेस केला होता. मग लिहा लेस बिल्डिंग फंड. बिल्डिंग फंड 1,000. बिल्डिंग फंड 1,000 वजा करा. संपलं. म्हणजे ज्या फंडवर ॲडिशन करायला सांगितलं त्या फंडमध्ये ॲड करा 2 नंबरमध्ये आणि 11 मध्ये लेस करा. पण फंड नसेल तर डायरेक्ट ॲड करू नका. डायरेक्ट लिहा फक्त 2 नंबरमध्ये ॲडिशन टू फंड आणि 11 मध्ये लेस करा. संपलं. पूर्ण प्रॉब्लेम संपला. आता फक्त 25% रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करायचे बाकी. आता 25% आपण रिझर्व्ह फंडला कशाचे ट्रान्सफर करतो प्रॉफिटचे. इथं 2 प्रॉफिट दिले. कोणत्या प्रॉफिटवर काढायचं
दोन प्रॉफिट जर दिले तर एक असणार ओपनिंग प्रॉफिट, एक असणार क्लोजिंग प्रॉफिट. ओपनिंग प्रॉफिट आणि क्लोजिंग प्रॉफिट दोन प्रॉफिट दिले तर नेहमी क्लोजिंग प्रॉफिटवर 25% काढा क्लोजिंग प्रॉफिटवर. मग क्लोजिंग प्रॉफिट हा आहे 23-24चा 16,000. मग इथं मी तुम्हाला फक्त समजण्यासाठी दाखवतो. 25% ऑन फक्त क्लोजिंग प्रॉफिटवर घ्यायचं 16,000वर. मग 16,000वर 25% काढा, 10% 1600. मग 10% 16, 16, 32 आणि 8 40. म्हणजे किती येणार? 25% येणार 4,000. आता हे आलेले 25% दोनदा रेकॉर्ड करा. ते रिझर्व्ह फंडमध्ये ट्रान्सफर करायचे. रिझर्व्ह फंड कुठं असतो? 2 नंबर लायबिलिटीमध्ये. मग 2 नंबर लायबिलिटीमध्ये ॲड करा, 11 नंबर लायबिलिटीमध्ये लेस करा. मग चला 2 नंबर लायबिलिटीमध्ये. 2 नंबर लायबिलिटीमध्ये आपण जाऊ. 2 नंबर लायबिलिटीमध्ये रिझर्व्ह फंडच्या खाली जागा सोडलेली आहे. 25% नेहमी ॲड करायची आपल्याला, लेस करायचे नाही. मग रिझर्व्ह फंडमध्ये ॲड करा. ॲड 25% ट्रान्सफर. 25% ट्रान्सफर किती आले होते ते? 4,000. मग 10 आणि 4 बघा, आपण 4,000 सोडवले होते. 10 आणि 4 किती? 14,000 आउटरला लिहा. आता 25% रिझर्व्ह फंडमध्ये 2 नंबरमध्ये ॲड करा, 11 मध्ये लेस करा. मग चला 11 नंबर लायबिलिटीला. जे वरती 2 नंबरला ॲड झाले ते नेहमी 11 नंबरला लेस होतील, हे लक्षात ठेवा. मग 11 नंबर लायबिलिटीला लेस करा. 11 नंबर लायबिलिटीमध्ये या. अकरा नंबर लायबिलिटीला लिहा इथं लेस 25% रिझर्व्ह फंड. किती आले होते ते? 4,000. करा वजा. वजा करून इनरलाच बॅलन्स लिहा. किती किती वजा करायचे बघा. 500, 3,500, 4,000, 5,000 आणि 4 9,000. मग 17,000मधून 9,000 वजा झाले, शिल्लक राहिले 8,000. इथंच लिहा इनरला 8,000. संपलं. हे 25% आपण समजण्यासाठी लिहिले होते ते इरेज करून घेऊ. प्रॉब्लेम संपला. एकदा रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर केले, प्रॉब्लेम संपला. प्रॉब्लेम संपल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. चला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर बघितला विद्यार्थी मित्रांनो, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट क्रेडिट बघा. डेबिट आणि क्रेडिट साईड जर चेक केली तर क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. डेबिट आणि क्रेडिट साईड जर चेक केली तर क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे. क्रेडिटची टोटल किती चेक करा. तुमच्याकडे कॅल्क्युलेटरवर तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे. मग आपण बघून घेऊ क्रेडिटला किती अमाऊंट आहे. 17,200, 1,000, 18,200 आणि 200, 18,400. मग चला वरती. टोटल आली 18,400. क्रेडिटची टोटल आपली आलेली 18,400. आपण स्क्रीनवरती घेऊ आणि क्रेडिटला लिहूया 18,400. क्रेडिटला लिहायचे आपल्याला 18,400. मग क्रेडिटला लिहूया टोटल 18,400. क्रेडिट साईड 18,400. आता सेम टोटल डेबिटला लिहा 18,400. आता क्रेडिटची टोटल 18,400, डेबिटची नाही. म्हणजे 18,400 मधून डेबिटच्या आउटरचे अमाऊंट वजा करा. वजा केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तिथं फरक मिळणार आहे आणि तो डिफरन्स येणार आपला. इथं डेबिटला जर चेक केला तर डिफरन्स येणार 5,600. या डिफरन्सला डेबिटला आला तर नाव द्या नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट आणि नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो येईल तो 11 नंबर लायबिलिटीला ट्रान्सफर करा. मग 11 नंबर लायबिलिटीला नेट प्रॉफिट आला तर ॲड करा. ॲड. नेट लॉस आला तर लेस करा. मग इथं आपण ॲड करू कारण नेट प्रॉफिट आलेला आहे. आणि किती आला होता नेट प्रॉफिट? तो आला होता 5,600. ॲड करा. 5,600 ॲड करा. 8 आणि 5 13, 13,600 आउटरला लिहा. एकदा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस ट्रान्सफर केलं तर तुम्ही डायरेक्ट प्रॉफिट नेट प्रॉफिट ट्रान्सफर केल्यानंतर डायरेक्ट क्लोज करा 11 नंबर लायबिलिटी आणि 11 नंबर लायबिलिटीची टोटल आउटरला लिहा. आता 11 नंबर लायबिलिटीची टोटल विद्यार्थी मित्रांनो आउटरला लिहिल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम संपला. तुम्ही डायरेक्ट बॅलन्स शीट टॅली करा. मग एकदा आउटरला लिहिलं की बॅलन्स शीट टॅली करा. लायबिलिटीची अमाऊंट आणि असेटची अमाऊंट. मग लायबिलिटीची अमाऊंट आणि असेटची अमाऊंट एकदा चेक करा. तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे. मग लायबिलिटी साईड आणि असेट साईड जर तुम्ही चेक केली तर आपली बॅलन्स शीट टॅली होणार 3,18,600. 3,18,600.
सेम टोटल असेटला लिहा 3,18,600. मग आपला बॅलन्स शीट टॅली होतोय 3,18,600. 3,18,600 वर आपला बॅलन्स शीट इथं विद्यार्थी मित्रांनो टॅली झालेला आहे. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सोडू शकतो. पुढच्या लेक्चरला परत नवीन प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करूया. थँक्यू.